नवी भरारी, नवी क्षितिजे, नवी झळाळी, नवी ही अस्मिता, नवी भरारी, नवी क्षितिजे, नवी झळाळी. नमस्कार, वेलकम 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 एव्हरीवन. कसे आहात सगळे? ब्रेकफास्ट झाला का व्यवस्थित? व्हेरी गुड. मागच्या लोकांनी बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या कृपया. आत्ताचा हा जो कार्यक्रम आहे आपला, तो BMM कन्व्हेन्शनची सुरुवात आहे आणि हा कार्यक्रम हळूहळू रंगत जाणार आहे. मी आत्ता एकेकाला स्टेजवरती बोलवणार आहेत. सगळे आपले BCC मेंबर जे आहेत कन्व्हेन्शनचे, या सगळ्यांनी
कन्व्हेन्शनमध्ये अपार कष्ट केलेले आहेत आणि हे सुंदर कन्व्हेन्शन आता चालू झालेलं आहे. सर्वप्रथम मी स्टेजवर बोलवतो BMMचे प्रेसिडेंट संदीप दीक्षित. प्लीज गिव्ह अ बिग राउंड ऑफ द अप्लॉज. यानंतर मी बोलवतो आपल्या या कन्व्हेन्शनचे कन्व्हेनर श्रीयुत प्रकाश भालेराव. प्लीज गिव्ह बुरहान महाराष्ट्र मंडळाचं जे ट्रस्टी बोर्ड आहेत त्याचे मुख्य श्री मोहित चिटणीस. BMMची जी EC कमिटी आहे त्यामध्ये त्यांचे जे सेक्रेटरी आहेत श्रीयुत अजित नातू. BMMचे खजिनदार ट्रेजरर श्रीयुत राजन पेडणेकर. आता मी आपली जी कन्व्हेन्शनची जी टीम आहे त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तिथे अजय पटवर्धन को कन्व्हेनर. तसंच BMM 24चे आमचे खजिनदार श्री विनायक फडणवीस. आणि मी स्वतःला इन्व्हाइट करू शकत नाही. मी मंगेश जोशी को कन्व्हेनर फॉर द BMM कन्व्हेन्शन. मी श्रीयुत संदीप दीक्षित आणि श्रीयुत प्रकाश भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं, गणेश मूर्तीचं वंदन करावं आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आता आपण 3 वेगवेगळी राष्ट्रगीतं इथे काही मुलं म्हणणार आहेत. आपल्यापैकी बहुतांशी लोक, मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांचा जन्म हा भारतात झालेला आहे. ते आपली रूट्स आहेत, ते आपली मुळं आहेत. तर आपण भारताच्या राष्ट्रगीतांनी पहिल्यांदा सुरुवात करूया. सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही उभं राहा. Anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे. आपण जेव्हा उत्तर अमेरिका म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये कॅनडा पण येतं आणि मग अमेरिका येतं. हाऊ मेनी कॅनेडियन्स देअर? इकडे मागणं आवाज येतोय. ऑल राईट. आता आपण कॅनडाचं राष्ट्रगीत म्हणणार आहोत. सगळ्यांनी असेच उभे राहा. Oh, Canada, our home and native land, true patriot love in all us on command. With glowing hearts we see thee rise, the true north strong and free. From far and wide, oh Canada, we stand on guard for thee. God keep our land glorious and free. Oh Canada, we stand on guard for thee. Oh Canada, we stand on guard for thee. थँक यू. भारत आपली जन्मभूमी आहे. USA आपली कर्मभूमी आहे. वी ऑल आर लिव्हिंग हिअर. USचं राष्ट्रगीत. Oh, say, can you see by the dawn's early light what so proudly we hailed at the twilight's last gleaming, whose broad stripes and bright stars through the perilous fight o'er the ramparts we watched were so gallantly streaming, and the rocket's red glare, the bombs bursting in air, gave proof through the night that our flag was still there. Oh, say, does that star-spangled banner yet wave o'er the land of the free and the home of the brave? Thank you, thank you, thank you all the singers. All right, we are going to continue. आजच्या आपल्या कार्यक्रमाला श्री नितीन गडकरी येणार होते. अगदी 8 दिवसापर्यंत ऑलमोस्ट सगळं फिक्स होतं अँड देर वर सम इश्यूज, त्यामुळे त्यांना थांबायला लागलं. पण त्यांनी आपल्याकरता एक व्हिडिओ पाठवला आहे, लावा. नमस्कार. बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन अतिशय भव्य प्रमाणात होत आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. 7 समुद्रापलीकडे मराठी माणूस एकत्र होतो आहे आणि महाराष्ट्राचा, मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी विरासत या सगळ्याचा त्या ठिकाणी आपण आनंद घेणारा हा आम्ही सर्व भारतीयांकरता विशेष रूपाने अतिशय आनंदाचा क्षण आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाला येण्याची माझी इच्छा होती, परंतु यावेळी निवडणुका आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडींमुळे मंत्रिमंडळाचं निर्माण झालं, माझ्यावर जबाबदारी आली, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण मला विश्वास आहे की आज मराठी तरुणांनी आज मराठी झेंडा
हा साता समुद्राच्या पलीकडे लावलेला आहे. आज महाराष्ट्रातून अनेक मराठी तरुण जगात अनेक देशामध्ये जाऊन अतिशय उत्तम आणि चांगलं कार्य करत आहेत. मला विशेष रूपाने आनंद आहे की मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी नाटक, मराठी परिवार पद्धती आणि विशेषतः महाराष्ट्र हा आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा विषय आहे. आणि म्हणूनच आज आपण सगळेजण याच भावनेने एकत्रित झाले आहात आणि त्या ठिकाणी आनंदाने हा मराठीचा, महाराष्ट्राचा हा महोत्सव साजरा करता. मला खूप आनंद आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या यशस्वी उपक्रमाबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला मराठी माणूस आता समुद्रापलीकडे अमेरिका असेल किंवा कुठल्याही देशामध्ये आपल्या कार्याने, आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या गुणवत्तेने मराठी आणि महाराष्ट्राचं नाव मोठे केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. वेलकमच्या वेळी बसून घ्या सगळ्यांनी. आम्ही आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप अगदी साधं आणि सोपं ठेवलेलं आहे. आपण दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली. म्हणजे BMM कन्व्हेन्शनचं उद्घाटन झालं ऑफिशियल. ह्याच्यानंतर आमचे कन्व्हेनर प्रकाश भालेराव हे सगळ्यांचं स्वागत करतील. त्यानंतर BMMचे प्रेसिडेंट संदीप दीक्षित हे त्यांच्या भावना व्यक्त करतील. आपण स्मरणिकेचं प्रकाशन करणार आहोत. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय तुम्हाला भावेल असा आम्ही केलेला आहे की याच्यामध्ये भरपूर व्हिडिओज, कुठले कुठले अवॉर्ड्स काही नाही. आज सगळं शांत आणि व्यवस्थित आहे. तर मी श्रीयुत प्रकाश भालेरावांना विनंती करतो की त्यांनी आलेल्या सगळ्या मोठ्या BMMच्या मंडळींचं स्वागत करावं. नमस्कार. सर्व पुढे बसलेले जनमान्य आणि अतिथी, स्टेजवर बसलेले माझे सर्व कार्यकर्ते, हेल्पर्स आणि तुम्ही सर्व. कॅलिफोर्नियाच्या या देवभूमीत बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 21व्या कायबे संमेलनात तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता या कायबेतल्या बेचा परिचय तुमच्यापैकी काहींना आहे, पण बाकीच्यांना करून देणं जरुरी आहे. सरस्वती आणि लक्ष्मी या दोघी सवती एकाच घरात फक्त इथेच नांदतात. त्याशिवाय त्यांच्या डोक्यावर भूमातेचा निसर्गरम्य वरदहस्त. या इतक्या अनोख्या युतीची आणखी वेगळी ओळख मी या बे एरियाची तुम्हाला काय करून देणार. पण एक आणखीन ओळख आहे. पुण्या मुंबईच्या लग्नाळू मुलींच्या आईबापांचा पहिला चॉईस म्हणजे आमचा बे एरिया. आपले होणारे जावई बापू सिलिकॉन व्हॅलीमधल्या ॲपल, गुगल किंवा फेसबुकमधले असावे ही माफक इच्छा. खरं आहे का नाही? असा हा बे एरिया. आता या बे एरियामध्ये बरोबर 25 वर्षापूर्वी हेच संमेलन, BMM संमेलन असंच 4 दिवस याच जागेत झालं होतं. मी असंच इथे राहून ते अनुभवलं होतं आणि तुमच्यापैकी काही चेहरे मला तेव्हाही अजून इथेच पाहिलेले आठवतात. बे एरिया होल्ड्स द हायेस्ट डेन्सिटी ऑफ मराठी पॉप्युलेशन आउटसाइड द वर्ल्ड. बे एरियामध्ये 10,000वर मराठी प्रेमी कुटुंब या परिसरात राहतात. महाराष्ट्रातल्या एका काही उणे नसलेल्या भागात असा समज आहे की 2 लोक एकत्र झाले की एक संस्था काढतात.
आणि त्यात तिसरा आला की त्याच्यात 3 होतात. World's first ever इथल्या एकूण एक मराठी संस्थांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने 2 वर्ष राबवून हे संमेलन उभं केलं आहे. त्या संस्थांची नावं सांगतो मी तुम्हाला. साऊथ बे मराठी मंडळ, ईस्ट बे मराठी मंडळ, लवकरच होऊ घातलेलं माउंटन हाऊस वऱ्हाडी मंडळ, शिवाय गाण्याला वाहिलेल्या संस्था बसंत बहार, स्वरसुधा, ICMA, नाट्य सरगम, शिवाय 20पेक्षा जास्त मराठी म्युझिक टीचर्स आणि डान्स टीचर्स त्यांच्या संस्था, मराठी नाटकातील एक जगमान्य संस्था कला, श्री गजानन महाराज संस्था, श्री स्वामी समर्थ संस्था, सेवासारखी NGO आणि लास्ट बट नॉट लिस्ट अभी तो मैं जवान हूँ या म्हणीला सार्थ करणारी 70तील उत्तररंगी संस्था स्नेहबंध. बसले तिथे लोक, मला माहिती आहेत. या सर्वांचा दिलखुला हातभार लागल्यामुळे ते सगळं शक्य झालं आहे. या संस्थांचे संस्थापक, आघाडीचे पदाधिकारी तुम्ही ECच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहालच. त्या संस्थातले 400हून अधिक व्हॉलेंटियर्स आणि 30पेक्षा जास्त कमिट्यांमध्ये कामं करणाऱ्या सर्वांनी एकजुटीने हिरिरीने भाग घेतल्याने हे सगळं शक्य झालं आहे. अशी भव्य संमेलनं एवढा पैसा खर्च करून आणि इतका घाम गाळून यापुढे होतील का, यापुढे व्हावीत का, हा एक कदाचित वादाचा विषय असू शकतो. पण अशी संमेलनं का करावीत या प्रश्नाच्या उत्तराचा एक लघुत्तम साधारण विभाजक असू शकतो. तो असा की 4 दोस्त लोक एकत्र यावे, 2-4 सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात, यार दोस्तांनी सांगितलेल्या किशाला मनमुराद टाळ्या द्याव्यात, एक कधी आधारला खांदा द्यावा, आणि यासाठीच आपण सगळे इथे जमलो आहे. अशाच कारणांसाठी आपण संमेलनांची निमित्त शोधत असतो. 25 वर्षापूर्वी जेव्हा इथे हे संमेलन सानोजमध्ये झालं होतं त्यावेळची करती धरती 40शीतली माझ्यासारखी मंडळी आता सगळी उत्तररंगी झाली आहेत, सगळी 70च्या वर पोचली आहेत. फॉर हिअर ऑर टू गो हा प्रश्न त्यावेळी जिवंत होता. त्यावेळी आपण इमिग्रंट्स होतो. प्रख्यात लेखिका अपर्णा वेलणकरांनी अमेरिका भरभर फिरून त्यांचा एक संदर्भ ग्रंथ लिहिला. इथे राहणार अमेरिकेत का घरी जाणार, इथे राहणार का मायदेशी जाणार, आणि समजा इथे राहायचं असेल तर मायबाप सरकार राहू देईल का, हा त्यावेळेचा प्रश्न होता. आता सगळंच बदललं आहे. नाव वी आर हिअर फॉर शुअर. आता आपण सेटलर्स झालो आहे. मेरा भारत महान हे नुसतं ब्रीद वाक्य न राहता या नारेबाजीवाल्यांची 32शी सर्वार्थाने खरी ठरली आहे. भारत खरोखरच महान होतोय. आपण आता इथेच राहायचं ठरवलं आहे. पैसा अडका, मुलं बाळं, नातूपणतू, बाकीचं कमावलेलं डबवलं, दोस्ती आणि दुनियादारी, जे म्हणाल ते आता आपलं सगळं इथेच आहे. हरिचात्यांच्या शब्दात सांगायचं तर आता आम्ही उत्तररंगी. आपण आपल्या जीवलगांना सोडून अक्षयपात्राच्या शोधात 7 समुद्रापार आलो आणि इथेच विसावलो. आपल्या माथ्यावरचा सूर्य आता ढळत आला आहे, माझ्या तरी. या पुढच्या प्रवासात खूप वेगवेगळे प्रश्न भारतीय अमेरिकन वयस्क म्हणून आपण पहिल्यांदा सोडवणार आहोत. इथे सोडवणार आहोत, उत्तरं पाहणार आहोत, आणि ती उत्तरं आपल्या मागून येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. कमावलेला पैसा अडका शेवटपर्यंत पुरेल का? आपला बागबान तर नाही होणार ना? आपण आत्तापर्यंत ताठ मानेने जगलो, यापुढे धडधाकट प्रकृतीने स्वतःच्या 2 पायावर उभं राहून जे काही शेवटपर्यंत करता येण्यासारखं आहे ते करता येईल का? हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. माझ्या मताप्रमाणे दोन्ही महत्त्वाचे आहेत. मला दुसरा प्रश्न सिनियर सिटीजनचा जास्त अनुत्तरित वाटतो. आपला सर्वात पहिला आशीर्वाद आहे आयुष्यमान भव, हेल्थ इज वेल्थ. त्याच्यामुळे आपल्याला जे काही करता येईल ते आपण करावं, आणि मी त्याला सहभागी होणार आहे. ओल्ड एज मेडिकल केअरसाठी जे काही करता येईल ते माझा स्वतःचा करायचा विचार आहे. या संमेलनानंतर या संमेलनाद्वारे मला 5, 6, 7, 8
बोटावर मोजण्यापेक्षा जास्त मंडळी सापडली आहेत, सोशली व्हेरी कॉन्शियस पीपल. आणि मी त्यांना घेऊन माझा असा विचार आहे की इथे एक आपण NGO सुरू करावा, तो सगळ्यांना त्याची सगळ्यांना मदत होईल. संमेलनात मजा करा, तब्येतीची काळजी घ्या, जिथे लागेल तिथे मदत लागेल तिथे आपण न विचारता आपणहून मदत करा. शेवटी समाजानं आपल्याला जे काही चांगलं दिलं ते समाजाने आपल्याला दिलं आहे. आपला मदतीचा हात घेऊन गर्तेत जाण्यापासून वाचवलं आहे. हे ऋण व्याजासकट परत करणं हीच खरी माणुसकी, तोच खरा सुसंस्कृतपणा. बाकीचं आमोरासमोरच्या गजालीत भेटूच. देवास काळगी, मी पुन्हा येईन. धन्यवाद. मी पुन्हा येईन हे बरेच दिवसांनी ऐकलं. महाराष्ट्रात जास्त फेमस आहे ते इथल्यापेक्षा. प्रकाश भालेराव यांनी सगळी टीम गोळा केली. सगळे वेगळ्या संस्थांचे कार्यकर्ते, लीडर्स सगळे एकत्र घेतले. 2 वर्ष या सगळ्या मंडळींनी खूप परिश्रम केले आणि त्यातनं हे कन्व्हेन्शन झालं. पण तुम्हाला एक गंमत सांगतो. त्यांच्याकडे काही मंडळी पहिल्यांदा गेली होती की तुम्ही कन्व्हेनर व्हा म्हणून. तर ते म्हणे की मी एका अटीवर होईन की तुम्ही सगळे वेगवेगळ्या संस्थांची लोक एकत्र आलात आणि तुमची संस्थांची लेबलं घरी ठेवून इथे फक्त BMM 24 म्हणून आलात तरच मी हे करेन. त्यामुळे यांनी संस्थांची नावं बरीच घेतली. पण आता आम्ही कुणी संस्था रिप्रेझेंट करत नाही. आम्ही फक्त मराठी माणूस रिप्रेझेंट करतो आणि BMM 24 रिप्रेझेंट करतो. सो थँक्यू प्रकाश दादा. आपण एक छोटीशी क्लिप बघणार आहोत ज्याच्यामध्ये BMM 24च्या मंडळींनी ज्यांनी काम केलं त्यांचे काही फक्त नामोल्लेख आहेत. लाव रे तो व्हिडिओ. असं बसा काय प्रॉब्लेम. बसा. आम्ही अगदी भरगच्च कार्यक्रम घेऊन आलो आहेत आणि भारतामधनं जे वेगवेगळे कलाकार येत आहेत 2-3 दिवस झाले आणि त्यांच्याशी आम्ही बोलतोय आणि ते सगळे म्हणतात की हे कन्व्हेन्शन इतकं वेगळं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या डेमोग्राफी कव्हर केल्यात. ज्यांना स्पिरिच्युअल आध्यात्मिक इंटरेस्ट आहे त्यांच्याकरता गुरु गोविंदगिरी महाराज आहेत, गौरगोपाळ दास आहेत, चारुदत्त आफळे आहेत, धनश्री लेले आहेत. हा झाला एक सेगमेंट. तुम्हाला संगीतामध्ये आवड जास्त असेल तर क्लासिकलमध्ये जसरंगी आहे अश्विनी भिडे, संजीव अंबेकर. तुम्हाला सुगम संगीताची आवड असेल तर कौशल इनामदार राजेंद्र जोशी आहेत, राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे आहेत. अभंगवारी महेश काळ्यांचं आहे. मुक्ता बर्वेंचं भाई तुमची कविता हवी आहे. आता हे जर कमी झालं तर अजय अतुल आहे उद्या रात्री. येत आहेत सगळे. पण हे कमी झालं असेल तर आत्ता दुपारी राज ठाकरे आहेत 2:30 वाजता आणि त्यांची अत्यंत उत्तम मुलाखत आहे. राज ठाकरे हे राजकारणी म्हणून नाही तर राज ठाकरे हे माणूस म्हणे कसे आहेत किंवा कलावंत म्हणून कसे आहेत ते तुम्ही बघणार आहात.
आणि रविवारी सकाळी सुनील गावस्करांची मुलाखत आहे आणि सौरभ नेत्रावळकर तिथे येणार आहे. मला वाटत नाही कुठल्या कन्व्हेन्शनला एवढा लाईनअप कधी बघितला असेल. आता मी BMM प्रेसिडेंट संदीप दीक्षित यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द मांडावेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष या पदाच्या बरोबर मी तुमच्या सगळ्यांचं या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 21व्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम टू सॅन होजे. इथे कोणी क्लिव्हलंडचं आहे का? हाऊ अबाउट टेक्सासमधनं कोणी आहे का? फ्लॉरिडा, कॅनडा मगाशी झालं. कॅनडाला विसरून चालणार नाही. इथे लोकल लोक किती आहेत सॅन होजेमधनं? दॅट्स इट. पुन्हा एकदा लॉस एंजलिस, येस आय हिअर यू. मिडवेस्ट मधनं कोण आहेत? हाऊ अबाउट फ्लॉरिडा? सो थँक यू एव्हरीवन. सॅक्रामेंटो, ओके, हां, ओके 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 ओके. सियाटल. आणि सियाटलचं आज विसरून कसं चालेल? एनिवे, सो अजून इथे आपल्या 50 मंडळांमधनं 50 कम्युनिटीजमधनं काय म्हणतात? न्यूयॉर्क, नॉर्थ ईस्टमधनं कोण आहे? न्यूयॉर्क, बॉस्टन. अरे क्या बात है, बिग ग्रुप. अटलांटा, कॅरोलायनाज. थँक्यू सो मच. इथे तुम्ही सगळे सॅनडिएगो. अरे काय जोर आहे सॅनडिएगो मध्ये. DC मधनं कोण आहे? थँक्यू. पुण्यातलं कोण आहे? मुंबई. अरे नागपूर. नाशिक. युरोपमधनं कोण आलंय? अरे थँक्यू फॉर कमिंग. ओके, बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्याशी 2 शब्द बोलतो. सगळ्यात पहिल्यांदी बृहन महाराष्ट्र मंडळ ही 50हून अधिक महाराष्ट्र मंडळांची अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि या सगळ्या संस्था, महाराष्ट्र मंडळ, बृहन महाराष्ट्र मंडळ, या निस्वार्थी कार्यकर्त्यांनी चालवलेल्या संस्था आहेत. त्यामुळे मी आज सगळ्या इथे जे आपले स्वयंसेवक आहेत, मराठी मंडळाचे प्रेसिडेंट्स, मराठी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, बृहन महाराष्ट्र मंडळ 2.0चे कार्यकर्ते, या सगळ्यांनी आपापल्या जागांवरती 1 मिनिट उभं राहावं. BMM 24चे व्हॉलंटियर्स, ऑल ऑफ यू स्टँड अप फॉर अ मिनिट. लेट्स गिव्ह देम बिग राउंड ऑफ अप्लॉज. थँक्यू सो मच. एवढ्या प्रचंड व्हॉलंटिअरिंगमधनं आपण जवळजवळ दरवर्षी 3000हून अधिक व्हॉलंटियर्स काम करतात सगळ्या मराठी मंडळामधनं. आणि त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्यांचं आपण अभिनंदन करूया.
बृहन महाराष्ट्र मंडळ ही 1981 साली 82 साली फॉर्म झालेली संस्था आहे आणि प्रायमरीली जेव्हा आपली संस्था स्थापित झाली तेव्हा इथे येणारा जो समाज होता, मराठी कम्युनिटी होती, ती इमिग्रंट सेंट्रिक होती. इथे सगळे शिकायला आलेले तरुणी काम करण्यासाठी आलेले 60s 70s 80s मध्ये त्यांच्या सगळ्यांच्या गरजा केटर करण्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ गेली 40 वर्ष काम करत आहे. पण तो जो होमोजिनियस जी आपली कम्युनिटी होती, शिकायला आलेले तरुणी, ती गेले 40 वर्षात हळूहळू बदलती आहे आणि आज आपली इथली जी कम्युनिटी आहे, मराठी कम्युनिटी, ही खूप डिव्हर्स झाली आहे. डेमोग्राफिक्स बदललेलं आहेत. तेव्हाचे आलेले आता रिटायर होत आहेत. आपली मुलं इथे मोठी होत आहेत. इथे सेकंड जनरेशन आहे का कोणी इथे? देयर यू गो. मुलांची मुलं होत आहेत, अशी कोणी थर्ड जनरेशन आहे का? देयर यू गो. अशी आपली मराठी कम्युनिटी उत्तर अमेरिकेतली बदलती आहे आणि त्याच्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ ही अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांच्या आपल्या कम्युनिटीसाठी खूप काम करते. आपण अनेक उपक्रम राबवतो आहोत आणि त्याच्यासाठी हे जे आपलं डेमोग्राफिक चेंज झालं आहे त्याच्यासाठी आपण 2022 मध्ये जेव्हा मी आणि माझी कार्यकारिणी आली तेव्हा मी BMM 2.0 ही व्हिजन घेऊन आलो. त्याच्यामध्ये मूळ उद्देश असा होता की वी हॅव टू ट्रान्सफॉर्म BMMचं एक परिवर्तन झालं पाहिजे. दॅट्स 2.0 फ्रॉम इमिग्रंट सेंट्रिक टू फर्स्ट मेजर मराठी सेटलमेंट इन नॉर्थ अमेरिका सेंट्रिक ऑर्गनायझेशन. आणि याच्यामार्फत आपण BMM 2.0च्या खाली अनेक नवीन उपक्रम चालू केले, विस्तार झाला. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ आपण व्हॉलंटिअरिंगसाठी ओपन अप केली, ग्राउंड अप व्हॉलंटिअरिंगसाठी. आज बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये 250हून अधिक व्हॉलंटियर्स आहेत. त्यांना परत एकदा मी सलाम करतो, सल्यूट करतो. आज मी या ज्या स्टेजवरती उभा आहे, आय एम शेअरिंग दिस स्टेज विथ यू. आय एम जस्ट वन ऑफ द व्हॉलंटियर्स, यू नो. आणखीन या 2 वर्षामध्ये आपले जे आत्ताचे उपक्रम आहेत, नवीन उपक्रम आहेत, त्यांचा खूप मोठा विस्तार झाला. शाळा, युवा, उत्तरंग, बी कनेक्ट, रेशीम काठी, कम्युनिटी आउटरीच, 2 मिनटं दे, कम्युनिटी आउटरीच, फिलॉसॉफी, मेडिटेशन, गार्डन, ॲस्ट्रॉनॉमी, असे बरेच आपण क्लब चालू केले. सो त्याच्यासाठी तुम्ही सगळे त्याचा उपयोग घेतच आहात. पण संपवण्याच्या अगोदर मी जे अनुभवलं बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष म्हणून, जी माझी व्हिजन आहे की आपल्या या कम्युनिटीनी, आज सगळे इथे आपण 3000 लोक बाहेरनं आलेलो आहोत, इथे कॅलिफोर्नियामधली लोक आहेत, तरी मला एक माझी व्हिजन शेअर करायची आहे 3 पॉईंट्समध्ये. एक म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच आपण मंडळाचं ब्लॉक बुकिंग केलं आणि मागे सगळे जे ब्लॉक्स बुक झालेले 100हून अधिक, सगळ्यांनी परत एकदा जोरदार टाळ्या देऊन तुमचं स्वागत, अभिनंदन करा. दिस इज द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ BMM वी हॅव ट्राईड मंडळ ब्लॉक बुकिंग. तर ही स्कीम आपण बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये इन्स्टिट्यूशनलाइज करायची आहे. ही माझी एक पहिली व्हिजन आहे. दुसरं म्हणजे जे आपण ग्राउंड अप व्हॉलंटिअरिंग केलेलं आहे, 250 व्हॉलंटियर्स आज आपले जे काम करत आहेत, हे दर 2 वर्षांनी ही इन्स्टिट्यूशन कशी पुढे चालू राहील व्हॉलंटिअरिंगची, हाऊ विल इट वर्क विथ द न्यू EC, हे आपल्याला एक समीकरण बांधायचं आहे. ही माझी दुसरी व्हिजन आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं मी सांगतो की आज शाळेमध्ये 3000 मुलं मराठी भाषा शिकत आहेत. बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू ऑल द शाळा, टीचर्स आणि कम्युनिटी, पेरेंट्स हू एवढी मेहनत घेतात. शाळेतली 3000 मुलं, आपण युवा इंटर्नशिप चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये आज 250 इंटर्न्स आहेत. बी कनेक्ट प्रोग्रामचं बी कनेक्टचं कोण आहे इथे? हू इज फ्रॉम बी कनेक्ट? गुड जॉब. यस्टरडे आपलं बी कनेक्टचं सेशन झालं. शाळा, युवामध्ये इंटर्नशिप, ही बृहन महाराष्ट्र मंडळाची जी पुढची जनरेशन आहे, आज 3000 मुलं उद्या युवामध्ये जाणार आहेत, बी कनेक्टमध्ये जाणार आहेत. तर ही जेव्हा तयार होतील तेव्हा बी कनेक्टमध्ये त्यांना इंटर्नशिप मिळाव्यात, त्यांच्या फ्युचरसाठी व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी काम हवं. आणि हा जो प्रोग्राम आहे, 1 मिनटं थांबतो,
मला सांगता येईल तुझं थांबव भाषण म्हणून. सो हा जो सगळा प्रोग्राम आहे हा इन्स्टिट्यूशनलाइज होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी माझी व्हिजन सांगतो की हे आपण शाळा युवा आणि इंटर्नशिप आणि बी कनेक्ट हे एक समीकरण बांधलं पाहिजे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता एक सांगतो की बृहन महाराष्ट्र मंडळाचा उद्देश काय आहे. बृहन महाराष्ट्राचा एकच उद्देश आहे की आपली जी मराठी समृद्धी आहे, आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक आणि सांस्कृतिक, ही उत्तर अमेरिकेमध्ये कशी टिकून राहील आणि आपण पुढच्या जनरेशनला ती कशी सुपूर्त करू, हा त्याच्या मागचा गोल आहे. त्याच्यात तुम्ही नेहमी कार्यरत राहा. दिस इज आवर कम्युनिटीज इव्हेंट. सगळे जरी व्हॉलंटियर्स असले, तुम्हाला जिथे जिथे मदत करता येईल तिथे तुम्ही मदत करा. जे प्लॅनिंग झालेलं आहे ते सगळ्यांनी गुड इंटेंटनी केलेलं आहे. thoroughly enjoy the convention. It's a big festival. Have a great time. Thank you so much. Thank you. Thank you. Please give a big round of applause to Sandeep Dixit. BMM 2.0 भरपूर काम BMMच्या लोकांनी केले वेगवेगळ्या इनिशिएटिव्हमध्ये. सो थँक्यू संदीप. ह्याच्यानंतर आपण स्मरणिकेचं प्रकाशन करणार आहोत. त्याकरता मी स्मरणिका टीमच्या मुख्य अश्विनी कंठी यांना बोलवतो आणि श्री प्रकाश भालेराव आणि संदीप दीक्षित यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्मरणिकेचं प्रकाशन करावं आणि त्यात काय आहे याबद्दल बोलावं. 2 शब्द. हातात उघडलेली दे त्यांना पहिल्यांदा. उघडलेली दे. बरं ठीक आहे. एवढा आवड नाही का? या स्मरणिकेबरोबर आपण हे प्रिंटेड व्हर्जन आहे, यानंतर ई बुक्स आहेत. हे सगळ्या टी स्टॉल्स आणि लंच एरियामध्ये तुम्हाला मिळतील. थँक्यू. ऑल राईट, लेट्स मूव ऑन. ह्याच्यानंतर आपण भालेरावांच्या हस्ते जे BMMची मंडळी आली त्यांचं फेलिसिटेशन करणार आहोत. तर मी सुरुवात करूया. आपण आपले जे पाहुणे आहेत त्या सगळ्यांना शेला आणि एक आठवण आमच्याकडनं. पुढे या, स्टेजवर पुढे या, मध्यभागी या. हां तिकडनं सुरुवात करा. पुढे या. त्यांना ट्रॉफी करतो. धन्यवाद. आता मी संदीप दीक्षित यांना विनंती करतो की त्यांनी BMM 24च्या मंडळींना
संदीप दीक्षितांना मी विनंती करतो की आपले दुसरे को कन्व्हिनर श्री मंगेश जोशी. BMM 24चे ट्रेझरर विनायक फडणवीस पुढे या. यांनी सगळा पैसा व्यवस्थित मॅनेज केला म्हणून हे कन्व्हेन्शन होत आहे. त्यांच्या नावात विनायक आहे आणि आडनावात फडणवीशी आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललंय आमचं. ह्याच्यानंतर BMM 24 ची सगळी जी EC टीम आहे त्यांना मी स्टेजवर यायची विनंती करतोय. अनिता कांत पुढे या, पुढे या. अंजली गांधी, फूड कमिटी अनिता कांत, फंड रेझिंग अंजली गांधी, फॅसिलिटीज अजय आठवले, मार्केटिंग रिया ठोसर, टेक्नॉलॉजी अभिजित मराठे, व्हॉलेंटिअरिंग आणि लॉजिस्टिक्स विराज राऊत. हा डबल माणूस आहे. BMM कडे पण तो हा EC मध्ये आणि आमच्याकडे पण आहे, डबल रोल आहे. होस्ट अँड हॉस्पिटॅलिटी सुनील गानू, ऑडिओ व्हिज्युअल डिपार्टमेंट पूर्ण नील वलामे, तुम्ही सगळी जी सुंदर व्यवस्था बघितली रजिस्ट्रेशनची, दिलीप अनगळ, आणि आम्ही टेक्निकली कुठल्याही लिगल कटकटीत नाही आहोत म्हणून लिगलचे हेमंत हब्बू, हे सगळं कन्व्हेन्शन, VIP मॅनेजमेंट, सिक्युरिटी दीपक बसवंत. ह्याच्यानंतर 2 शब्द फक्त भालेराव बोलतील. सगळ्यांना आभार प्रदर्शन करणार सगळ्यांच्या वतीने आमच्या प्रकाश भालेराव. अगदी अगदी सर. नमस्कार मंडळी. बघा मी म्हटलं होतं ना पुन्हा येईन. आभार प्रदर्शनाकरता आलो आहे. असं म्हणतात की सैन्य पोटावर चालतात आणि संमेलनं पैशावर. बाकी सगळी सोंग आणता येतात, पण अगदी बे एरिया झाला तरी पैशाचं सोंग कसं आणणार. त्यात आणखीन कोविडनं सगळ्या जगाचं कंबरड मोडून ठेवलं आहे. मला विचाराल तर या स्केलची संमेलनं पार करायला 3 गोष्टींची गरज असते: पैसा, जीव आणि ऊर्जा. आता ही समोरची कोचावर, सगळ्या कोचांवर बसलेली मंडळी पहा. यातल्या एकूण एक व्यक्तीने जर सढळ हातांनी पैशाच्या देणग्या दिल्या नसत्या तर हे संमेलन अशक्य होतं, अगदी अशक्य. प्रत्येकी 1,000 पासून ते $1,00,000 पर्यंत देणग्या देणारे पेट्रन्स, डोनर्स, स्पॉन्सर्स हे सगळे जर आपल्या पाठीशी उभे राहिले नसते तर आज आपण इथे नसतो. हे संमेलन इथे झालं नसतं तर मग ते वॉशिंग्टन DC किंवा मिनियापोलिसला मिळालं असतं. We wish to thank from the bottom of our hearts for such a generous donation by all the patrons. तुमच्या सढळ हाताने दिलेल्या देणगीबद्दल मनापासून आभार. आता पैशात जीव ओतण्याबद्दल बोलूया. पैसा तर मिळाला, आता पैशात जीव पाहिजे. या कोत्याच्या मागच्या रांगेत खुर्च्यांवर बसलेली मंडळी म्हणजे या संमेलनाचा जीव का प्राण. ऑल व्हॉलेंटियर्स. BMM 24चे व्हॉलेंटियर्स, BMM फेस्टचे व्हॉलेंटियर्स, EC
BMM इनिशिएटिव्हचे व्हॉलंटियर्स, EC कमिटी, BCC कमिटी, सगळे प्लीज गिव्ह मी राऊंड ऑफ अप्लॉज. या लोकांनी त्यात जीव ओतून घाम गाळला नसता तर बडी आफत होती भैया. नवरे म्हणू नका, बायका पोरं म्हणू नका, नोकऱ्या म्हणू नका. हे लोक जिथे नोकऱ्या करतात तिथल्या मंडळींना गेली 2 वर्ष नक्की वाटत असणार की हे लोक संमेलनात नोकरी करतात आणि वेळ मिळाला तर ऑफिसात व्हॉलंटिअरिंग करायला येतात. आय एम नॉट किडिंग. आपापल्या गळ्यात अडकवलेल्या बिल्ल्यांच्या व्हॉलंटिअरची बिरुदं हे घेऊन हे लोक अखंड कामं करताना दिसतील. आमचे हे लोक तुम्हाला जेव्हा केव्हा कन्व्हेन्शनमध्ये भेटतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाचे बोला, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा. जास्त काय सांगणार, इतनाही काफी आहे. पैसा मिळाला, त्यात जीव टाकला, आता ऊर्जा, त्यात ऊर्जा भरायला तुम्ही सगळे लोक आलात आणि खरी मजा आली. तुम्ही सर्व मायबाप प्रेक्षक धडपड करून आलात नसतात तर हा सगळा खटाटोप काय रिकाम्या खुर्च्यांसाठी करायचा होता. तुम्हा सर्वांना आम्हा सगळ्यांकडून, आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सकडून अगदी मनापासून धन्यवाद. हे धनुष्य पळण्याचा आम्ही यथाशक्ती प्रयत्न केला आहे. खूप चुका झाल्या आहेत, आणखीन पुढे होतीलही. प्लीज चुकलं मागलं पदरात घ्या, माफी असावी. भारतातून आणि अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कलाकार तुमची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुसत्या ओपनिंग सेरेमनीचे 100 कलाकार तर आत्ता विंगेत उभे आहेत आणि 400वर अधिक कलाकार समोर बसलेले आहेत. हे नसते तर नुसत्याच गप्पा गोष्टीत वेळ काढावा लागला असता आणि खाण्यापिण्यात. एक बडा लाईक तो बनता है बॉस. एक विनंती आहे, तुमच्या फेसबुक, इन्स्टावर, व्हॉट्सअपवर कॉपीराईटचे व्हायोलेशन न करता त्यांच्या कामाची तारीफ करा. त्यांना आपापल्या मित्रमंडळीत पब्लिसिटी द्या. सर्व कलाकारांचे मनापासून आभार. We wish to recognize and thank CEO John LaFortune and his entire team of San Jose Convention Center for putting up with unreasonable demands and cooperate on all points to make this happen. They are there somewhere. I know Chris is here and Tanya is here. Okay, see them. We also wish to thank Rahul Walia and his AVL team. They're sitting back there for his superb light and sound show throughout the convention center. We also wish to thank contribution of Raj Bhog, Sachin Modi, our Pakakarta food vendor who has promised to keep you entertained with delicious food stuff for next 3 days. Tugos Inc. and Tushar Gokhale and his team. Without their help and guidance, we would be in stone ages of paper and pencil registration. आमचे मीडिया पार्टनर्स, स्पेशली महाराष्ट्र टाइम्सचे पराग करंदीकर, मायबोली, झी24 तास, लोकमत, ABP माझा, फेसबुक, इन्स्टा, स्टॅनफोर्ड रेडिओ, रेडिओ जिंदगी स्टेशन्स, स्वामी समर्थ ग्रुप, गजानन महाराज ग्रुप आणि या सर्वांची मोळी बांधण्याचं काम यशस्वीरित्या पार पडणाऱ्या उत्तरा मोने आणि अमेय मोने, खूप खूप आभार. वेबसाईट तयार करण्यासाठी लर्नेट सोल्युशन्स आणि विद्यार्थी सहाय्यक समितीचे आभार. तुम्ही जो व्हिडिओ पाहिला आणि जे थीम सॉन्ग ज्यांनी केले त्या अजय नायकांचे मनापासून आभार. आणि त्यातली जी गाणी म्हटली आहेत ती सगळे नवशिक्या कलाकार आहेत आणि वेगवेगळ्या व्हिलेजेसमधून आलेले आहेत ते महाराष्ट्रातल्या. तुम्हाला वाटलं का की ते प्रोफेशनल नव्हते? व्हेरी प्रोफेशनली सांग. संमेलनाचं सूप वाजेल, तुम्ही आपापल्या गावात परत जायला निघाल तेव्हा तुमच्याकडून एकच वाक्य ऐकायला आमचे कान आसुसलेले असतील. वाह, बडा मजा आया भैया. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन. ओपनिंग सेरेमनी आपला समाप्त झालेला आहे. त्यानंतर 15 मिनिटांमध्ये ओपनिंग शो चालू होईल. इथेच बसून राहा. एक अत्यंत उत्तम शो घेऊन आम्ही येतोय, ड्रीम्स अनलिमिटेड. थँक्यू.
गणपती बाप्पा. ग